ओके, या ठिकाणी आपण मार्केट अप साईडला जाणार आहे की मार्केट डाऊन साईडला जाणार आहे हे प्रेडिक्ट कसं करायचं. ओके, आता मित्रांनो बेसिकली आपल्याला हे प्रेडिक्शन देण्यासाठी किंवा आपल्याला कन्फर्मेशन देण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. ओके, नंबर 1 या ठिकाणी मी तुम्हाला शिकवला होता ईएमए. ओके, त्याच्यानंतर नंबर 2 मी तुम्हाला शिकवला होता बॉलिंजर बँड. नंबर 3 या ठिकाणी तुम्हाला शुभम सरांनी शिकवला होता फेवरेट रेसमेंट. ओके, नंबर 4 तुम्हाला या ठिकाणी आणखी या लेवल साठी शिकवला होता सुपर ट्रेंड. त्याचबरोबर मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी आहे की जास्त आहे हे समजण्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम नावाचा इंडिकेटर शुभम सरांनी शिकवला. त्याचबरोबर 6 तुम्हाला तुमच्या प्रीमियमच्या मुवमेंटवर तुमचा जो ऑप्शनचा जो प्रीमियम आहे त्याच्या प्रीमियमच्या मुवमेंटवरून पण समजू शकेल की मार्केटमध्ये व्हॉल्यूम आहे की मार्केटमध्ये व्हॉल्यूम नाही. आणि त्याच्यानंतर नंबर 7चा पॉइंट आहे की या ठिकाणी आपल्याला मार्केटचा ट्रेंड समजता आला पाहिजे. म्हणजे बेसिकली अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड हे 3 ट्रेंड या ठिकाणी आपल्याला समजता आले पाहिजे. तर एक एक पॉइंट आपण या ठिकाणी आता कव्हर अप करून घेऊया. मी सुरुवातीला मी जे तुम्हाला शिकवलं ईएमए आणि बॉलिंजर बँड आणि त्याच्यासोबत 7वा या ठिकाणी 8वा एक पॉइंट आपण शेवटी ऍड करूया ओवाय डाटा. ओके, ओवाय डाटाच्या बेसिसवर सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे त्या लेवल्स. ओके, ओके सर, प्रीमियमच्या बेसिसवर आता एक पॉइंट अजिंक्य सर मी हे शिकवणारच आहे. काय मी आता बेसिकली मी तुम्हाला हे पॉइंट हा इंडेक्स एक लिहून दिलाय, या इंडेक्स मी शिकवेन. प्रीमियमच्या बेसिसवर व्हॉलॅटिलिटी कशी ओळखायची हे बघा. तुम्ही किती जरी म्हणलात ना की सर याच्यातला प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणते. कोणी म्हणते ईएमए शिकवा, कोणी म्हणते बॉलिंजर बँड, कोणी म्हणते फेब, कोणी म्हणते, सगळ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स आहे. माझं सिंपल आहे. मी हा इंडेक्स कशासाठी दिलाय तुम्हाला, हा इंडेक्स कशासाठी दिलाय, मी याच सिक्वेन्सनं चालणार. तुम्ही कितीही मला बेसिकली या ठिकाणी कमेंट्स करा की सर हे शिकवा ते शिकवा, मी याच सिक्वेन्सनं चालणार. तर सर्वांनी आपलं रिव्हिजन या सिक्वेन्सनं होणार आहे हे सगळ्यांनी लिहून घ्या. रिव्हिजन साठी 6 लिहिलंय प्रीमियम. सर प्रीमियम वरून मार्केटची व्हॉलॅटिलिटी कशी ओळखायची. ओके, सचिन मोरे सर. ओके, नाही आता हे सगळ्या गोष्टी आपण या सिरियलनं शिकणार आहोत. ओके, आता सर्वात पहिलं मी तुम्हाला ईएमए बेसिकली कशा पद्धतीनं वर्क होतो किंवा कशा पद्धतीनं तो तुम्हाला बाईंगचं आणि सेलिंगचं कन्फर्मेशन देतो. ओके, हे मी तुम्हाला या ठिकाणी आता शिकवेल. ओके, आता तुम्हाला सर्वात पहिलं ईएमए हे काय आहे हे तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे की सर ईएमए हे एक इंडिकेटर आहे. ओके, ईएमए हे एक इंडिकेटर आहे. ओके, आता हे आपल्याला ऑप्शनच्या चार्टवर पण बघायचंय आणि त्याचबरोबर आपल्या इंडायसेसच्या चार्टवर पण बघायचंय. म्हणजे जो तुमचा इंडेक्स आहे, म्हणजे जर आपला ईएमए इंडेक्सवर वर्क होत असेल तर तो आपल्या ऑप्शनवर पण वर्क झाला पाहिजे. ओके, म्हणजे तो आपल्या ऑप्शनवर पण वर्क झाला पाहिजे. आता तो कसा झाला पाहिजे, काय झालं पाहिजे हे मी तुम्हाला बेसिकली सांगतो. आता सर्वांनी ईएमए आपल्याला काय करतो, ओके, सर्वांनी लक्ष द्यायचंय. ईएमए आपल्याला काय करतो, मार्केटमध्ये आपण परफेक्ट एंट्री म्हणजे बाय कुठे करायचं आणि या ठिकाणी आपला एक टेक्निकल स्टॉप लॉस ईएमएच्या बेसिसवर काय असायला हवा हे इंडिकेट करण्याचं किंवा हे सांगण्याचं काम आपल्याला या ठिकाणी आपला ईएमए करतो. हे सांगण्याचं काम या ठिकाणी आपला ईएमए करतो. म्हणजे ऑप्शन मध्ये ट्रेड बाईंगचं कन्फर्मेशन देण्याचं काम या ठिकाणी आपला ईएमए करतो. आता सिंपल आहे, हा ईएमए वर्क कधी करतो. ओके, आता मी तुम्हाला इथं सांगतो की सर ईएमए मध्ये 2 ऑप्शन आपल्याकडे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 2 ऑप्शन आहेत. एक आहे आपल्याला कॉल बाय करायचा, ओके, कॉल बाय, आणि सेकंड आहे या ठिकाणी पुट बाय. तर सर्वांनी लिहून घ्यायचंय किंवा सर्वांनी ऐकलं तरी चालेल, डिपेंड्स ऑन युअर कंडिशन्स. तुम्हाला जे वाटतं ते करू शकता. ईएमए च्या बेसिसवर आपण कॉल ऑप्शन कधी बाय करायचा,
ईएमएच्या बेसिसवर आपण कॉल ऑप्शन कधी बाय करायचा, म्हणजे वेन कॉल बाय, आपण कॉल ऑप्शन कधी बाय करणार. तर सुरुवातीला हा ईएमए आपल्याला आपल्या चार्टवर अप्लाय करावा लागेल. म्हणजे बेसिकली आपल्याला आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या इथे इंडिकेटर नावाचा एक पार्ट आहे. इंडिकेटर नावाच्या या ठिकाणी या पार्ट मध्ये जायचंय आपल्याला. जसं की आपण इंडिकेटरवर क्लिक करू तिथं म्हणजे आपल्याला डिफरंट इंडिकेटर्स वगैरे या ठिकाणी दिसून येतील. ओके, तर इथं सर्च बार मध्ये आपल्याला सर्च करायचंय ईएमए. सिंपल एवढं सर्च करायचंय. मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपान्शन अशा पद्धतीचा हा या ठिकाणी तुमचा लॉंग फॉर्म असेल ईएमए चा. तर याला आपल्याला काय करायचंय, याला आपल्याला इथे क्लिक केलं की हा अशा पद्धतीनं तुमच्या चार्टवर काय होऊन जाईल, या ठिकाणी अप्लाय होऊन जाईल. आता ईएमएच्या सेटिंग्स मध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे. चेंजेस छोटेसेच आहेत. सेटिंग मध्ये जायचंय तुम्हाला. आपल्याला सेटिंग मध्ये जायचंय आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेटिंग मध्ये जायचंय आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर ईएमए ची जी लेंथ असेल ना, लेंथ या ठिकाणी तुमची बाय डिफॉल्ट 9th असेल मित्रांनो. 9th असेल तर या 9च्या ऐवजी फक्त 5 करायचंय, 5 करायचंय. सोर्स क्लोज ठेवायचा आहे, ऑफसेट 0 ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुमची मेथड एसएमए ठेवायची आहे आणि ही खालची स्मूथिंग लेंथ असेल ती सुद्धा 5 करून घ्यायची. ती सुद्धा काय करायची, 5 करायची. याच्या व्यतिरिक्त काहीही चेंज करायचं नाही. आपल्याला ओके करायचंय, ओके करून टाकायचंय. ईएमए ओके झाला तर अशा पद्धतीने ईएमए आपल्याला काय होईल, आपल्या बेसिकली चार्टवर अप्लाय झालेला दिसेल. आता बेसिकली बेसिकली आपल्याला दोन सिच्युएशन्स या ठिकाणी भेटतील. दोन सिच्युएशन. एक की सर ही ईएमए लाईन आहे ना, एकतर त्याच्या अप साइडला कॅन्डल असतील, ओके, किंवा जर ही ईएमए लाईन आहे ना त्याच्या डाऊन साइडला कॅन्डल असतील. ओके, तर आपल्याला कॉल बाईंग साठी तर काय यार, घ्या सेटिंग एकदा, याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके चला, त्याचा स्क्रीनशॉट आय होप सगळ्यांनी काढून घेतला असेल. तर इथं काय आहे माहितीये, ओके, तर इथं काय आहे, तो बेसिकली हे बघा, ही जी ब्ल्यू लाईन जाते, ओके, एक तर या ब्ल्यू लाईनच्या अप साइडला कॅन्डल असतील किंवा ब्ल्यू लाईनच्या डाऊन साइडला कॅन्डल असतील. तर सर आपल्याला कोणत्या कॅन्डल हेल्प करतील, आपल्याला कोणत्या कॅन्डल हेल्प करतील कॉल बाय करण्यासाठी, तर या ब्ल्यू लाईनच्या खालच्या, ब्ल्यू लाईनच्या डाऊन साइडच्या ज्या काही कॅन्डल्स असतील त्या कॅन्डल आपल्याला कन्फर्मेशन देतील. कशासाठी, कॉल ऑप्शन बाय करण्यासाठी. ओके, कॉल ऑप्शन या ठिकाणी बाय करण्यासाठी. आता सिच्युएशन कशी असली पाहिजे, सर्वांनी लक्ष द्या. सिच्युएशन कशी असली पाहिजे ईएमए वर कॉल ऑप्शन बाय करण्यासाठी. एक तर सर्वात पहिलं, जर का एखादी कॅन्डल, मी अजूनही सांगतोय, जर का एखादी कॅन्डल ईएमए लाईनच्या डाऊन साइडला, मी काय म्हणतोय लक्षात घ्या, ईएमए लाईनच्या डाऊन साइडला जर का एखादी कॅन्डल ईएमए लाईनच्या डाऊन साइडला, ही जी आपली ईएमए ची ब्ल्यू लाईन आहे ना, ईएमए ची ब्ल्यू लाईन, त्या लाईनला टच न करता, म्हणजे कोणताही पार्ट त्या लाईनला, त्या कॅन्डलचा टच झाला नाही पाहिजे. कोणताही पार्ट त्या लाईनला या ठिकाणी काय झाला नाही पाहिजे, टच झाला नाही पाहिजे. म्हणजे जर का एखादी कॅन्डल या ब्ल्यू लाईनच्या डाऊन साइडला म्हणजे खालच्या बाजूला ईएमए कॅन्डलला टच होत नसेल, ओके, टच झालेली नाही पाहिजे. तर या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचंय, या सिच्युएशन मध्ये आपल्याला सर्वात पहिलं त्या कॅन्डलचा हाय आणि त्या कॅन्डलचा लो आपल्याला मार्क करायचा आहे. म्हणजे बेसिकली ही जी कॅन्डल आहे तुमची, या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा लो आपण इथं मार्क करणार. हाय आणि लो कोणत्या कॅन्डलचा केला, सर ईएमए च्या डाऊन साइडला जी कॅन्डल आहे, ईएमए लाईनच्या खालच्या साइडला जी कॅन्डल आहे, या कॅन्डलचं
ही कॅन्डल टच नाही झाली पाहिजे. ही कॅन्डल काय झाली नाही पाहिजे, टच नाही झाली पाहिजे. आणि त्या कॅन्डलचा हाय आणि त्या कॅन्डलचा लो आपण या ठिकाणी काय केलाय, मार्क केलाय. आता बेसिकली आपली एंट्री कधी होणार, ईएमए बेसिसवर आपली कॉलला एंट्री कधी होणार, लक्षात द्या. ईएमए बेसिसवर आपली कॉलला एंट्री कधी होणार, ज्या वेळेस मी अजूनही सांगतोय, या ईएमए ला टच न झालेल्या कॅन्डल नंतर तयार होणारी नेक्स्ट कॅन्डल, म्हणजे ईएमए ला जी कॅन्डल टच नाही झाली ना, त्या कॅन्डल नंतर तयार होणारी जी काही नेक्स्ट कॅन्डल असेल, त्या कॅन्डलने जर का या ठिकाणी ईएमए ला टच न झालेल्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला, ईएमए ला टच न झालेल्या कॅन्डलचा काय केला, हाय ब्रेक केला. हाय ब्रेक केला इन द सेन्स काय केलं, स्वतःला त्या हायच्या वरती क्लोज केलं. म्हणजे या ठिकाणी हा जो हाय आपण मार्क केलाय, तर या ईएमए ला टच न झालेल्या कॅन्डलच्या नंतर तयार होणारी जी कॅन्डल आहे, या कॅन्डलनं काय केलं पाहिजे, स्वतःला या हायच्या वरती काय केलं पाहिजे, क्लोज केलं पाहिजे. आणि मग या सिच्युएशन मध्ये आपण असं समजणार की मार्केट आता अप साइडची मुवमेंट या ठिकाणी देऊ शकते किंवा मार्केट अप साइडला या ठिकाणी जाऊ शकते. तर अशा पद्धतीनं जिथं ती कॅन्डल क्लोज करेल, जो त्यांचा हाय पॉइंट असेल, जिथं ती कॅन्डल क्लोज करेल, तर आपण त्या ठिकाणी सीई ऑप्शन या ठिकाणी काय करू शकतो, बाय करू शकतो. आपण काय करू शकतो, सीई ऑप्शन या ठिकाणी बाय करू शकतो. सो इट इज क्लिअर. सीई कधी बाय करायचा, ईएमए च्या बेसिसवर. ईएमए च्या बेसिसवर सीई कधी बाय करायचा, सर्वांना समजलं का? जे नवीन असतील, ज्यांनी मे मध्ये याच्यामध्ये जॉईन केलं असेल, ज्यांनी ऐकलं नसेल, समजलं सगळ्यांना? ओके. आता बेसिकली आता लिहून घ्या की ईएमए च्या बेसिसवर आपण पुट ऑप्शन कधी बाय करणार, म्हणजे बेसिकली पी कधी बाय करणार. ओके. तर पी बाय नंबर कशाचा नंबर सचिन मोरे सर, तुम्ही कुठे बघितला नंबर ईएमए च्या पुढे, कुठला नंबर? मला तर कुठं दिसत नाही सर, तुम्ही बघितलं असेल ते तुम्ही बघा. ओके. आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय की सर आपण पुट ऑप्शन कधी बाय करायचा, आपण पुट ऑप्शन कधी बाय करायचा, म्हणजे मार्केट डाऊन साइडला जाणार आहे किंवा हे कसं ओळखायचं. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस आपल्याला पीई ऑप्शन बाय करायचा असेल, त्यावेळेस या ज्या कॅन्डल्स आहेत ना, या सर्व कॅन्डल ईएमए लाईनच्या वरती असायला पाहिजे. म्हणजे ईएमए लाईनच्या अप साइडला या कॅन्डल असायला हवा, ईएमए लाईनच्या अप साइडला. ओके. ईएमए लाईनच्या अप साइडला. मला सिंपली एक सांगायचं आहे की जी कॅन्डल ईएमए ला टच होत नाही ना, त्या कॅन्डलचा कलर या ठिकाणी मॅटरच केला जाणार नाही. जी आता मी सिंपल एक गोष्ट सांगतोय, ही कॅन्डल जर ईएमए ला टच करते, तर टच करत नाही आहे, तर हिचा कलर डज नॉट मॅटर. पण मी तुम्हाला सिंपल एक गोष्ट विचारतोय. ओके. आता बेसिकली जर या कॅन्डलचा लो ब्रेक करायचा आहे त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला, तर त्या कॅन्डलचा कलर कोणता असला पाहिजे. आता एवढं बेसिक जर बेसिकली आपण जर हे रिव्हिजन आणि क्विक रिव्हिजन चालवेत आपले, आता सिंपल आपण एवढे दिवस झालं क्लास करतोय, सिंपल एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की सर आता ही जर कॅन्डल ईएमए ला टच झाली नाहीये, कोणतीही ही जर कॅन्डल ईएमए ला टच झाली नाही आहे आणि जर याच्या नेक्स्ट कॅन्डलला जर या कॅन्डलला ब्रेकडाऊन करायचं असेल, म्हणजे जी ईएमए ला कॅन्डल टच होत नाही ना, तिचा कलर डज नॉट मॅटर,
पण ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट करणारी कॅन्डल कोणत्या कलरची असते? ब्रेकडाऊन करणारी कॅन्डल असते तुमची रेड कलरची, ब्रेकआउट करणारी कॅन्डल असते तुमची ग्रीन कलरची. एक बेसिक आहे ट्रेडिंगचं, खूप बेसिक. ओके. आता याच्यानंतर सर आपला ईएमए जो आहे ना तो पुट साईडला कधी ऍक्टिव्ह होणार किंवा आपण पीई ऑप्शन कधी बाय करू शकतो? तर लक्षात आहे मित्रांनो, ज्यावेळेस एखादी कॅन्डल ईएमए लाईनच्या वरती, ईएमए लाईनच्या अप साईडला, ईएमए लाईनच्या अप साईडला ईएमए लाईनला टच न करता, ईएमए ला टच न करता काय करत असेल, स्वतःला क्लोज करत असेल, स्वतःला ती कॅन्डल काय करत असेल, क्लोज करत असेल, तर आपल्याला त्या कॅन्डलचा काय करायचा आहे, हाय आणि लो या ठिकाणी आपल्याला मार्क करायचा आहे. आता ही कॅन्डल मे बी या ठिकाणी 18 सेकंदाची आहे, ईएमए ला टच करणार नाही. आपण या ठिकाणी या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा लो या ठिकाणी आपण मार्क केला. सिंपल आहे. या कॅन्डलचा इकडं हाय मार्क केला, इकडं आपण काय केला, लो मार्क केला. आता बेसिकली आता आपल्याला कसं कन्फर्मेशन भेटणार? ओके, या ठिकाणी आपल्याला कसं कन्फर्मेशन भेटणार की सर मार्केट आता डाऊन साईडला जाणार आहे? तर बेसिकली या ईएमए ला टच न झालेल्या कॅन्डल नंतर तयार होणारी कॅन्डल जर का या ठिकाणी या लोच्या खाली क्लोज झाली, कोणत्या लोच्या खाली? या ठिकाणी ही जी कॅन्डल ईएमए ला टच झाली नाही आहे, या कॅन्डलच्या लोच्या खाली, या कॅन्डलच्या लोच्या खाली जर या ठिकाणी या कॅन्डलने स्वतःला काय केलं, क्लोज केलं, तर मार्केट डेफिनेटली काय होणार आहे, या ठिकाणी डाऊन साईडला एक मुवमेंट देणार आहे, डाऊन साईडला मुवमेंट या ठिकाणी देणार आहे. म्हणजे जिथं ती कॅन्डल क्लोज होईल, ज्या ठिकाणी ती कॅन्डल क्लोज होईल त्या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची आहे. पुट ऑप्शन साठी आपल्याला पीई ऑप्शन बाय करायचा आहे विथ द स्टॉप लॉस या ठिकाणी 25 विथ द स्टॉप लॉस या ठिकाणी जी कॅन्डल ईएमए ला टच झाली नाही त्या कॅन्डलचा हाय, जी कॅन्डल ईएमए ला टच झालेली नाही आहे त्या कॅन्डलचा हाय या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, स्टॉप लॉस घ्यायचा आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला आय थिंक ईएमए कशा पद्धतीने वर्क होतो किंवा ईएमए ला कशा पद्धतीने आपल्याला फॉलो करायचंय बोथ कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन साठी हे तुम्हाला इथं समजून आलेलं असेल. याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मला विचारू शकता पटकन. सर विजय विनायक सर फक्त 2च इंडिकेटर अलाव आहेत सर. सबस्क्रिप्शन घेतलं तर ते दर महिन्याला तुम्हाला वाढत भेटेल बसेल, एका टायमाला एकच वापरू शकता. नाही सर, भारत सर नेक्स्ट कॅन्डललाच कन्फर्मेशन भेटणार सर, नेक्स्ट कॅन्डललाच कन्फर्मेशन, नेक्स्ट कॅन्डललाच कन्फर्मेशन भेटणार, नेक्स्ट कॅन्डललाच. बेसिकली त्याच्यानंतर तुमच्या कुठल्याही ते थोडी एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न रिजेक्शन कॅन्डल असं नाहीये, नेक्स्ट कॅन्डल. सर आता मी तर नोट्स नाही बघा काढत श्रीकांत सर. येस सर, आता तरी आता ज्यांचं लक्ष आहे त्यांना समजलंय. प्राचीना मी काय सांगितलंय की सगळ्यांनी ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म वापरायचा आहे. जोरुदा व बेसिकली नाही मला तर ते बाकीच्याच नाही सर, बाकीच्याच मी नाही सांगू शकत. बाकीचे जे तुमचे थर्ड पार्टी ऍप्लिकेशन असतील, हा ट्रेडिंग व्ह्यूचा जिथं ऍप्लिकेशन आहे ना, ट्रेडिंग व्ह्यू जिथं वापरलं जातं तिथं नक्कीच याचा उपयोग. नाही मॅम, मला नेक्स्ट कॅन्डलनेच, तसं जर असतं तर मी सांगितलं असतं ना की थर्ड फोर्थ कॅन्डलने. मी कसं रिजेक्शन कॅन्डलला, इनडिसिजन कॅन्डलला तुम्हाला कसं सांगितलं बघा, कोणत्याही कॅन्डलने देऊ द्या, कोणत्याही कॅन्डलने देऊ द्या, काही अडचण नाही. पण इथं मला नेक्स्ट कॅन्डललाच दिलं पाहिजे ब्रेकआउट, मला इथं नेक्स्ट कॅन्डललाच ब्रेकआउट दिलं पाहिजे.
मला नेक्स्ट कॅन्डलनच कन्फर्मेशन दिलं पाहिजे. सगळीकडेच नेक्स्ट कॅन्डल इम्पॉर्टंट आहे. भगवंत सर, कॉल घ्या किंवा पीई घ्या, नेक्स्ट कॅन्डलनच एक तर ब्रेकडाऊन पण नेक्स्ट कॅन्डलला दिलं पाहिजे आणि ब्रेकआउट पण नेक्स्ट कॅन्डलला दिलं पाहिजे. ईएमए ला टच न झालेल्या कॅन्डलनेच, वैशाली मॅम ते मी सांगितलंय. ओके, तुम्ही परत परत क्वेश्चन नका विचारू मॅम. सो बेसिकली ते मी सांगितलंय तुम्ही, आणि हे आपले रिवाइज लेक्चर आहे. सो मला पटपट संपवून या ठिकाणी घ्यायचे. लक्ष जर तुमचं नसेल तर या ठिकाणी आता तुम्ही सगळी पूर्ण एक कन्सेप्ट एक्सप्लेन करून झाल्यानंतर विचारताय मला की सर ते पण सांगा. आता बेसिकली तेजल मॅम आज ट्रेड करू शकतो का नाही करू शकतो हे तुम्हीच बघताय. परिस्थिती काय आहे, किती लेवल्स मध्ये मार्केट मुवमेंट देत आहे, आपल्या ज्या लेवल्स आहेत त्या फॉलो होत आहेत का. मार्केट साइडवेज म्हणजे मार्केट त्या मूड मध्ये नाहीयेच की मार्केटमध्ये व्हॉल्यूम येईल. काल अचानक 3-3.5 नंतर हा एक व्हॉल्यूम आला मार्केटमध्ये अचानकपणे. बेसिकली परत मार्केट स्लो झाले. आता असं किती दिवस चालेल मे बी मी काहीच सांगू शकत नाही. हा मार्केटचा स्ट्रगल फेजच असतो. हा येस सर, स्टॉकच्या लेवल्स आहेत ना तुमच्याकडे, बिंदास्पणे तिथे का. अरुण पवार सर, एक एक घेऊया आपण, एक एक स्टेप न जाऊया. कॉल साठी ईएमए कसा वर्क होतो ते मी तुम्हाला सांगतो की ईएमए लाईनच्या खाली कॉल साठी जबरदस्त मुवमेंट भेटली बघा. याच्यावरती आपण एक कॉलला ट्रेड बाय करायला पाहिजे होता. कॉलचे प्रीमियम खूप स्ट्रॉंग होते. आपण बेसिकली बाकीच्या गोष्टी चेक नाहीत केल्या. कॉलला खूप छान मुवमेंट भेटली. मी बोलत होतो, थोडस चेस्ट पेन पण होत होतं आणि बाकीच्या पण गोष्टी होत होत्या, म्हणून मी बाकीच्या गोष्टी टेस्ट नाहीत केल्या या ठिकाणी. पण या लेवलच्या वरी 150च्या आसपास इथं 150 ला होता वाटतं एक कॉल. तिथं जर बाय केला असतं तर 10-15 पॉईंटची मुवमेंट या ठिकाणी भेटली असती. कॉलचे प्रीमियम स्टेबल होते, पुढचे प्रीमियम कंटिन्युअसली उडत होते. बेसिकली मिस झाला नाही, आपण कॉलचा प्रीमियमच बघितला नाही. बघा ना, मगाशी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं 141 ला एंट्री, त्याच्यानंतर काय झालं, काय बघा, आलंय का टार्गेट इकडे. कॅश घेऊन जा इकडून, इकडे इकडे. अरे माझं लेक्चर रेकॉर्ड होतंय, मी घेतलं जाऊ ना त्याच्यामध्ये आपण रेकॉर्डिंग मध्ये ते काय. पण येणार. माझं हे केलेलं ते म्हणून सांगतोय. आई याला 100 रुपये दे. मगाशी आपण कॉल 400 चा ताबडतोब डिस्कस दे. पण केलता. 141 च्या पुढे बाईंग प्राइस विथ स्टॉप लॉस 126, 175 फर्स्ट टार्गेट झालंय का. 175 170 पर्यंत आलंय. मगाशी कोणीतरी मला विचारलं पण होतं, यार तुम्ही पण लक्ष नाही करून दिले की सर 400 कडे बघा थोडस म्हणून. साइडवेज मार्केटमध्ये सुद्धा 141 ते 175 चांगली 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 गेली असती, चांगली एंट्री झाली असती ही पण एक. हो.
होता बॅड लक. आतमध्ये ठेवतो. आता काय म्हणावं, एवढी चांगली एंट्री किंवा एवढ्या आता काय, आता काय बोलू. काय झालंय, कॉन्सन्ट्रेशनच नाही बघा माझं बेसिकली. आजचा दिवस तर म्हणजे कालपासून, म्हणजे काल सेशन झालं. नाही नाही, आता नका. मुवमेंट झालीये पूर्ण यार, छोटीशी मुवमेंट होती. 30-35 पॉईंट भेटले असते सगळ्यांना. घ्यायची काय या स्टॉप लॉस न कॉल ला एंट्री, या एसएल ना एंट्री 141 ची. इथं तर मी झालीये बघा 177, 170. संतोष आंधळे ते तर आहेच, आणि मी तुम्हाला बघतोय ना, माझ्या कमेंट्स आहेत ना, त्याच काही स्टुडंटच्या आहेत. काय बनतोय माझं पोझिशन, काय बनते. हा दे बशाला मॅम, बिंदास पाणी सोडा. कालच्या डे हाय पर्यंत आहे. कोणत्या लेवल टाकायच्या तेजस्वी मॅम तुम्हाला? आजच्या लेवल्स कोणाच्या, कोणते पण? मी तर सकाळीच टाकून दिलेत मॅम त्या. ओके, टाकले चॅट बॉक्स मध्ये, बघून घ्या. घेतात ना सर. दिस मुवमेंट देवशाला मॅम सोडून दे, 20 पॉईंट भेटत असेल तर चांगलं प्रॉफिट आहे. 20-25 मध्ये 108 सी बाय.